तेथे काय विनय या युक्तीप्रमाणेच पुणे शहर पोलीस सुद्धा भ्रष्टाचारामध्ये मागे नाहीत असं दाखवून दिलं आहे। काल एकाच दिवसामध्ये 2 भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना एसीबीने पकडलेले आहेत आणि चक्क पुणे पोलीस आयुक्तालयामध्येच एपीआय वैशाली यांनी तब्बल 28 लाख रुपयाची रक्कम स्वीकारताना त्यांना पोलिसांनी पकडले आहेत। जरी या एपीआय वैशालींना जरी पकडण्यात आलं असलं तरी एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना आयुक्त कार्यालयामध्ये काय अधिकार असतात हे सर्वांना माहीत आहे। त्यामुळे 28 लाख नेमके कुणासाठी घेतले होते याचा तपास सुद्धा एसीबीने केला पाहिजे। फक्त तोडपुंजी कारवाई ज्याच्या हातात पैसे मिळाले खरा तो दोषी नसून हे पैसे कुणापर्यंत जाणार होते याची खऱ्या अर्थाने चौकशी केली तर आपण भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाऊ शकतो। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये लोहगाव पोलीस स्टेशनमध्ये एका पीएसआयने 80,000 रुपये घेताना त्यालाही पकडण्यात आलं। खऱ्या अर्थाने जे पैसे जरी घेत असले तरी त्यांच्या मागे वरिष्ठ कुणाचा हात आहे, कोण ही कामं आणि कोणत्या प्रकारची कामं करून देण्यात होते याची खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब चौकशी केली तर आणि तरच हा भ्रष्टाचार थांबू शकतो। त्यामुळे फक्त एपीआय आणि पीएसआय वर कारवाई करून चालणार नाही तर हे पैसे कुणापर्यंत पोहोचणार होते त्या मुळापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे तर आणि तरच भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसू शकतो।